दरम्यान मॅच स्टार्ट करूया. अजय भोईर विपक्ष सागर भगत, केपीसीसी विपक्ष ओम एंटरप्राइजेस. नाणेफेकी जिंकून नक्कीच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला केपीसी संघाने. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील भूषण पाटील, फलंदाजी मार्क वरती अजय भोईर. अंडरम क्रिकेटचा ब्रँड म्हणून ओळखले जातात असे अजय भोईर. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा काहीसा मानस होता अजय यांचा, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख झालं सागर भगत यांच्या माध्यमातून. या ठिकाणी हलकीशी अशी कटावणी करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रहार, बॅक टू बॅक प्रहार करण्याचा प्रयत्न. या पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये एकही धाव आतापर्यंत अजूनही मिळालेले केपीसीसी संघाच्या खात्यात अजूनही एकही धाव ऍड झालेली नाही. सुरेख अशी गोलंदाजी भूषण यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आणि संघाचे खाते उघड झालेले आहे. सुरेख अशी गोलंदाजी. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1 धावा. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील आता सनी सिंग. आतापर्यंत जर विचार केला तर संताशी सुरुवात झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 धाव. गोलंदाजी मार्कवर आपल्याला इन ऍक्शन मध्ये हरिओम भोईर पाहायला मिळत आहे. पहिल्याच चेंडूवर अवांतर धाव वाईट स्वरूपात बहाल करण्यात आली. गुणफलकामध्ये 1 धावेची भर. धाव संख्यात आली ती 2 धावा. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, खूप सुरेख अशी बॉलिंग ऍक्शन. पॉवर प्लेचा हे षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा मानस अजय भोईर यांचा असेल. त्या अनुषंगाने स्ट्राईक रोटेट करण्यात आली. प्रहार झाला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु चेंडूचा काहीसा वेध घेता आला नाही आणि 4 धावांसाठी सुरेख अशी सुरुवात. पहिल्याच षटकामध्ये जी संथ आणि संयमी सुरुवात झाली होती, त्यानंतर थोडीशी अटॅकिंग मोड मध्ये अजय भोईर आपल्याला पाहायला मिळते. एक अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्यात आले आणि त्याचा पुरेपूर फायदा अजय यांच्या माध्यमातून आपल्याला घेताना पाहायला मिळाला. आणि पंचांचा इशारा नो बॉल. तटस्थ असे पंच अविनाश पाटील तिथे तैनात आहेत आणि मार्क लाईन नक्कीच त्यांनी दाखवलेले. आणि मी वारंवार आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगू इच्छितो पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा एकदा प्रहार झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6 धावा. एकदा प्रहार, धावसंख्या 7 धावा. 3 चेंडू.
हलकीशी अशी प्लेसमेंट सुरेख असं क्षेत्ररक्षण. चार चेंडूच्या माध्यमातून गुणफलक 7 धावांवरती स्थिरावलेला आहे. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल हरिओम भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हलकीशी अशी कटावणी 1 धावांसाठी. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 8 धावा. स्ट्राईक रोटेट वारंवार आपल्याला पाहायला मिळते APL प्रीमियर लीग 2026 आणि या मागील जे पर्व जे झाले शेवटच्या चेंडूवर नक्कीच स्ट्राईक रोटेट करून एक जिम्मेदारी नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजावरती स्वीकारली जात असते आणि त्या अनुषंगाने जो संघ आपली स्ट्रॅटेजी पुरेपूर वर्क करतो तोच संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला भूषण पाटील पाहायला मिळतील. प्रहार झाला परंतु एका धावाने समाधान मानावं लागेल. पहिल्याच षटकाचा जर विचार केला भूषण यांचा तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करण्यात आली. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं त्यात 1 धाव फक्त आणि त्यानंतर हरिओम भोईर यांच्यावर प्रहार झाला परंतु कमबॅक त्यांच्या माध्यमातून सुद्धा सुरेख झालं. त्यानंतर पुन्हा ऍक्शन मोड वरती भूषण पाहायला मिळते परंतु या दरम्यान क्षेत्ररक्षण थोडंसं साधारण झालं. 1 धावेने नक्कीच हे बक्षीस स्वरूपात 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली आहे. मागील सामन्याचा जर विचार केला तर फलंदाजी तेवढी सुरेख झाली परंतु टोटल डिफेंड करताना सुरेख अशी क्षेत्ररक्षण संघाच्या माध्यमातून झाले आणि या दरम्यान सुरेख असा फटकारा. धन्यवाद. पॉवर प्लेचं हे षटक पुरेपूर धावा ठोकण्याचा मानस अजय भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या दरम्यान नो बॉल पंचांचा इशारा. अवांतर धाव. गुणफलक 1 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 16 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असल्याने या दरम्यान सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरेख असा कमबॅक भूषण यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पूर्णपणे अस्तव्यस्त करून ठेवलं होतं फलंदाज अजय यांना. दरम्यान फुलटोच चेंडू आणि फुलटोच चेंडूची पंच नक्कीच फुलटोच चेंडूची मेजवानी अजय यांना आणि या दरम्यान गुणफलक 4 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 20 धावा. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रहार झाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20 धावा. 18 चेंडू 20 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली होती KPC संघाला. त्यानंतर चांगलासा कमबॅक चांगलासा आक्रमण अजय आणि सनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल धावसंख्या 18 चेंडू 20 धावा. तब्बल 2 षटकामध्ये 19 धावा ठोठावण्यात आल्या अजय आणि सनी यांच्या या जोडीच्या माध्यमातून. सुरेख अशी सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर धावा त्यांच्या माध्यमातून ठोकण्यात आल्या आणि आता पॉवर प्ले खुला झालेला आहे. क्षेत्ररक्षणाचं जे लिमिटेशन होतं ते थोडंसं काहीसं बदलण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढची खेळी खेळावी लागेल. 18 चेंडू 20 धावा असं समीकरण KPC संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार सागर भगत पाहायला मिळत आहेत. दरम्यान नक्कीच अचूक आणि भेदक अशी गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. सागर भगत पहिला चेंडू निर्धाव चेंडू स्विफ्ट शॉट आणि नक्कीच ड्रम क्रिकेटचा जर विचार केला तर हा स्विफ्ट शॉट कारगिल ठरतो कारण APL अटाली प्रीमियर लीग 2020चा जर विचार केला तर डिक्लेअर स्वरूपात जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा मानस असतो प्रत्येक संघात आणि त्याच अनुषंगाने नक्कीच स्ट्रॅटेजी वर्क करत आहेत KPCC संघ. 3 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 22 धावा. पुन्हा एकदा टॅप करण्याचा काहीसा प्रयत्न होता डिक्लेअर झोनसाठी परंतु सागर भगत यांनी फलंदाजाचा मानस ओळखला आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची सांगता अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि पुन्हा एकदा तोच प्रकार स्वीप स्वरूपात 1 धाव. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. धावसंख्या 23 धावा.
पुन्हा एकदा टॅप स्वरूपात ऑफसाईडच्या दिशेने एक धाव, षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. विचार केला तर 6च्या सरासरीने किती संघ खेळ खेळत असताना गोलंदाजी मार्क वरती आता आपल्याला पाहायला मिळतील मिलिंद विरुद्ध अजय. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अनुभवाचा भडीमार दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे कोणता अनुभव आता कारगिल साबित होईल कोणत्या संघासाठी नक्कीच पाहायला आवडेल. दरम्यान प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार अजय यांच्या माध्यमातून होत असताना पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. हलकीशी अशी कडावणी या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं साधारण पाहायला मिळत आहे. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. नक्कीच अशा धावा रोखाव्या लागतील. मागील सामन्याचा विचार केला तर संघर्ष संघाच्या माध्यमातून असे एक धाव चौकार रोखण्यात आला आणि त्याच अनुषंगाने आणि या दरम्यान मोठा हादरा, मोठा मासा गळायला लागला. अजय भोईर बॅक टू पवेलियन. विकेट नंतर थोडस अंकुश लावण्याचं काम नक्कीच ओम एंटरप्राइजेस संघ करतील. कारण हॅलो, षटक समाप्त आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27 धावा. आणि या दरम्यान आम्हाला या अटाळे प्रीमियर लीगला उपस्थित लाभलेले ते म्हणजे प्रथम पारितोषिकाचे जे आम्हाला आशीर्वाद म्हणून लाभलेले होते म्हणजे समीर भोईर साहेबांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर अगत्य येण्याची कृपा करावी. तसेच द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले ते अंकेशदादा पाटील, आपणास सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर अगत्य येण्याची कृपा करावी. समीरदादा भोईर आणि अंकेशदादा पाटील, आपणास विनंती असेल आमचे आशीर्वादाते प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाचे जे सन्मान चिन्ह आकर्षक चषक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते असे समीर भोईर आणि अंकेश पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठ अगत्य येण्याची कृपा करावी. या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सागर भगत पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर सूर्य असा प्रहार टॅप स्वरूपात डिक्लेअर झोनसाठी विकी सिंग यांच्या बॅटमधून 3 चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 28 धावा. या दरम्यान प्रहार झाला
आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी काहीसं सुरेख झालं. पुरेपूर 4 धावा ठोकण्याचा प्रयत्न होत असताना यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख वारंवार होत असताना टॅप स्वरूपात नक्कीच एक धाव. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 29 धावा. विचार केला तर पहिल्या 4 षटकामध्ये 24 धावा होत्या, परंतु त्यानंतर अजय भोईर यांची विकेट गेली आणि गुणफलकावर काहीसा अंकुश वारंवार लावण्याचं यश येतंय ओम एंटरप्राइजेस संघाला. 6 षटकांचा खेळ संपतो. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30 धावा. 36 चेंडू 30 धावा. समीकरण जर पाहायला गेलं तर नक्कीच सुरेख असेल केपीसी संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु जमेची बाजू हीच असेल ओम एंटरप्राइज संघाचे. अजय भोईर यांच्यासारखा खेळाडू, अजय भोईर यांच्यासारखा आक्रमक फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी परतलेला आहे. नक्कीच मिलिंदुरी यांनी जर विकी सिंग यांचा विकेट जर घेतला तर रोख रक्कम 500 पारितोषिक असेल राहुल सिंग यांच्या माध्यमातून. या दरम्यान सुरेख असं क्षेत्ररक्षण या दरम्यान पाहायला मिळतंय. एक धाव रोखण्याचं काम होत असताना मिलिंद यांनी जर विकी यांचा विकेट घेतला तर रोख रक्कम 500 कॅश प्राइज असेल. या दरम्यान प्रहार झाला. सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू मिलिंद यांच्या या षटकामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये जर विचार केला तर अजय यांची विकेट त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली. या दरम्यान पंचांचा इशारा नो बॉल. धावसंख्या 31 धावा. गुणफलक 1 ने पुढे सरसावताना नक्कीच फिरकीची छाप सोडत असताना मिलिंद. या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करण्यात आले, ती पण अवांतर स्वरूपात धाव. सुरेख क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला पाहायला मिळते. एक धाव रोखून प्रतिस्पर्धी संघाला दडपणात आणण्याचं काम या ठिकाणी ओम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून होत असताना दरम्यान पंचांचा इशारा पुन्हा एकदा नो बॉल. हलकीशी अशी प्लेसमेंट, परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही. शेवटचा चेंडू. धावसंख्या 34 धावा. एक धाव. धावसंख्या 35 धावा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा. स्विफ्ट स्वरूपात नक्कीच 1 धाव डिक्लेअर झोन साठी. धावसंख्या 36 धावा. इथे इन ऍक्शन मोड वरती गोलंदाजी मार्क वरती हरिओम भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव. पुन्हा एकदा तोच प्रकार बॅक टू बॅक. या दरम्यान पंच आपला निर्णय कळवतील. डॉट बॉल. एक धाव. अरे बाबा मार्ग होशील तू काय दांगरली का तू? आवड मागची मॅच केली. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 38 धावा. 1 धाव. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 धावा.
8 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 39 धावा. अजय भोईर यांच्या विकेटच्या पतनानंतर थोडंसं गुणफलकावर अंकुश लावण्याचं काम झालंय. 48 चेंडू 39 धावा. अजूनही विकी आणि सनीची जोडी केपीसीसी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने कर्णधार कोणावर जिम्मेदारी स्वीकारतील गोलंदाजी मार्क नक्कीच पाहायला आवडेल. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला सोहन पाहायला मिळतील. 90 षटक मार्गस्थ. एक धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. गुणफलक 40 धावा. विनंती असेल व्हॉलेंटियर्स आपण फिरते राहावे. नक्कीच नियमावली मी मगाशी सांगली होती. 6 षटकाच्या नंतर जर चेंडू गेला तर जुना बॉल देण्यात येईल, परंतु 6 षटकाच्या आतमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन बॉलनेच आपल्याला सामने खेळावे लागतील. या दरम्यान स्वीप स्वरूपात एक धाव बॅक टू बॅक या षटकाचा विचार केला 2 चेंडूवर 2 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा एक धाव. 3 चेंडू 3 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 42 धावा. नक्कीच अशीच संयमी आणि संत फलंदाजी करावी लागेल. पूर्णपणे जिम्मेदारी असेल विकी यांच्यावरती. आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल. पंच तटस्थ असे पंच त्या ठिकाणी तैनात केलेले आहे, त्यामुळे सर्व संघांना विनंती असेल आपण पंचांच्या निर्णयाचा मान राखावा. चार चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या 44 धावा. धाव. शेवटचा चेंडू असेल 9व्या षटकातील. धावसंख्या 45 धावा. गुणफलक पुढे सरसवण्याचं काम विकी यांच्या माध्यमातून आता वारंवार होत असताना अजय यांच्या विकेट नंतर पूर्णपणे जिम्मेदारी विकी यांनी आपल्या खांद्यावर स्वीकारली. या दरम्यान हलकीशी अशी प्लेसमेंट. सूर्यकांत क्षेत्र षटक समाप्त. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 45 धावा. मागील सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच सूर्यकांतची फलंदाजी सागर आणि अफसर यांच्या माध्यमातून झाली. संघाला नक्कीच 6च्या रन रेटवरतीच नक्कीच खेळ करताना आपल्याला ते दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले आणि तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी खूप सुरेख असा खेळ झाला आई एकविरा संघाच्या माध्यमातून. परंतु चुरशीच्या अशा लढत अंतिम षटकामध्ये पराभव स्वीकारावा लागला आई एकविरा संघाला. उल्लेखनीय अशी कामगिरी आशु आणि धनंजय यांच्या माध्यमातून झाली. पहिल्याच सामन्यामध्ये खूप सुरेख कामगिरी. 126 धावांचं आव्हान होतं. नक्कीच जवळजवळ ते आव्हान पूर्ण करण्याच्या अनुषंगाने खेळ खेळत होते आई एकविरा संघ. तेच जर विचार केला तर दुसरा सामना थोडासा संयमी आणि शांत आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान वारंवार क्षेत्ररक्षण सुरेख होत असताना खूप सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला तर इकॉनॉमिकल स्पेल सागर भगत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या दरम्यान झाला मिलिंद धुरे यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक या षटकाचा विचार केला तर 3 निर्धाव चेंडू सागर यांच्या सागर यांच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला आणि शेवटचा नक्कीच 4थ्या चेंडूवर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाले. गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 46 धावा. 10व्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. फलंदाजी मार्क वरती सनी सिंग आपल्याला पाहायला मिळतील. मोठा प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण सुरेख झालं परंतु एक धाव काही रोखूच शकलं नाही. गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 47 धावा. शेवटचा चेंडू असेल 10व्या षटकातील. आणि डॉट बॉल
निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 10 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 47 धावाला सम 1 विकेट. केपीसीसी संघ इथे स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल, स्ट्रॅटेजी आखावी लागेल. पुरेपूर 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघाच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी आखण्यात येईल की अजय खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुरेपूर धावा ठोकण्यासाठी नक्कीच ते आपल्या संघाला एक स्ट्रॅटेजी आखण्यात येईल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर सागर, मिलिंद आणि हरिओम यांच्यासारखे आपल्याला फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे एक बिग टोटल त्यांच्या समोर उभे करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल केपीसीसी संघाचा. 10 षटकाचा विचार केला, 60 चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत तब्बल 47 धावा ठोठावण्यात यश आलं. सुरुवात खूप सुरेख झाली होती केपीसीसी संघाची. पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर 4 षटकात 24 धावा होत्या. पण त्यानंतर मिलिंद धुरी यांचा जो स्पेल आला, अजय भोईर यांची विकेट घेतली आणि त्यानंतर गुलाफलकावर अंकुश लावण्याचं काम संपूर्ण ओम एंटरप्राइज संघाच्या माध्यमातून झालं. आतापर्यंत सुरेख कामगिरी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु अजूनही 60 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 60 चेंडूत कोणाची स्ट्रॅटेजी वर्क करेल हे येणारे 60 चेंडू सांगूनच जातील. स्ट्रॅटेजी आखण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल, आजच्या दिवसाचा जर ओपनिंग सेरेमनीचा विचार केला तर सामने थोडेसे लेट आपण सुरू केले. ओमकार पाटील छोटू आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यावे. ओमकार पाटील छोटू. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला मिलिंद धुरी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा थोडी फिरकीची जादू दाखवत असताना मिलिंद धुरी पूर्णपणे अस्तव्यस्त केलेले आहे. निर्धाव चेंडू आणि पंताने तिथे तटस्थ भूमिका स्वीकारायला पाहिजे. सर्व पंतांना त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते. पुन्हा एकदा एक धाव. पंच अविनाश पाटील. याच्या मागचा कुठला काय होतं, एक रन आहे का? त्याला पंच लेग पंचांच्या भूमिकेत विनंती असेल आपण कोण आहे लेग पंच? सागर आहे ना. त्याला पंच आपण खेळाकडे लक्ष द्यावे पंचांना विनंती असेल. चेतन आहे ना, चेतन भोईर. या दरम्यान नो बॉल, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खूप सुरेख झालं. कर्णधार सागर भगत यांच्या माध्यमातून. सर सागर भगत पाठवलं का? टॅप स्वरूपात नक्कीच चेंडू डिक्लेअर झोन साठी टॅप केलेला आहे. 4 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 51 धावा. नक्कीच डिक्लेअर करायचं मी विसरून गेलो. संघाच्या सांघिक अर्धशतक सुद्धा झालेला आहे. 4 चेंडू 51 धावा. व्हॉलंटियर्सचा विनंती असेल, व्हॉलंटियर आपण फिरते राहावे.
एक धाव हलकीशी अशी काढावी. शेवटचा चेंडू असेल 11व्या षटकातील. धावसंख्या झाली 52 धावा. 11व्या षटकातील शेवटचा चेंडू. हलकीशी अशी काढावी. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 11 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 53 धावा. वाजले 11 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळतील सोहम. या दरम्यान पंचांचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल. पहिला दुसरा पाठव. तिकडेच लक्ष दे भाऊ. तुझा आता काही झालं तुझी जिम्मेदारी भाई. या दरम्यान नो बॉल. अतिरिक्त धावांचा या षटकामध्ये वर्षाव करण्यात येत आहे. पुन्हा एकदा नो बॉल. दोनच फोटो आले ओमकार. दोनच फोटो आले मग. एकच चेंडू आले ना. एक चेंडू. धावसंख्या 56 धावा. पंच चेतन भोईर आपण तटस्थ राहावे. पुन्हा एकदा नो बॉल. मी बोलतो ना आता अटकतात त्याच्यामुळे मला तिकडे बी लक्ष द्यावं लागतं. लक्षच ठेवत नाही अर्थ. मागची मॅच बरोबर केला. या मॅचला काय सांगितलं काय माहित. पुन्हा एकदा नो बॉल. थोडस नक्कीच या ठिकाणी दडपणात दिसत आहे गोलंदाज सोहम. या दरम्यान एक धाव. दोन चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 59 धावा. 2 चेंडू 59 धावा. आणि पुन्हा एकदा तोच प्रकार. पुन्हा एकदा अवांतर धाव. जवळजवळ आतापर्यंत 6 अवांतर धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या गोलंदाज सोहम यांच्या माध्यमातून. हलकीशी अशी प्लेसमेंट. सुरेख असं क्षेत्ररक्षण. एक धाव. 4 चेंडू. धावसंख्या 61 धावा. या दरम्यान एक धाव. शेवटचा चेंडू असेल 12व्या षटकातील. धावसंख्या झाली 62 धावा. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉल. थोडस दडपणात दिसताना आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अखेर षटक समाप्त झालेलं आहे. 12 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 63 धावा. नक्कीच आमच्या अटाळी प्रीमियर लीगला जे आकर्षक चषक लाभलेले आहेत त्या आकर्षक चषकाचे आम्हाला आशीर्वाद म्हणून लाभलेले आहेत. काही धनंजय चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार समीर धनंजय भोईर. द्वितीय पारितोषिकासाठी आम्हाला जे आशीर्वाद लाभलेले आहेत ते म्हणजे श्रीयुत अंकेश दत्ता पाटील साहेब. तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं ते म्हणजे श्री जगन धर्मा पाटील साहेब. आणि चतुर्थ पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे ते म्हणजे सौजन्य श्री साईनाथ धर्माधरे. मी सर्व आश्रितांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद समीर धनंजय भोईर. धन्यवाद अंकित दत्ता पाटील साहेब. धन्यवाद जगन धर्मा पाटील साहेब. आणि धन्यवाद साईनाथ धर्मा पाटील साहेब.
गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला चेंडू सुरेख हाताळला आणि त्यानंतर अवंतर धाव वाईट बॉल त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. या दरम्यान प्रहार झाला आपल्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश उर्फ दादू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 64 धावा. फुलटॉस असा चेंडू आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण हरिओम भोईर त्या ठिकाणी तैनात होते. पुरेपूर धावा आपल्या संघासाठी त्यांनी रोखलेल्या आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि त्यानंतर स्वीप स्वरूपात फटकेबाजी करण्यास मजबूर केलं कारण क्षेत्ररक्षण तेवढंच सुरेख होत होतं. होम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून संघाचा गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 65 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल 13व्या षटकातील. पुन्हा एकदा तोच प्रकार शेवटचा चेंडू असेल 13व्या षटकातील. धावसंख्या 66 धावा. तसेच आम्हाला मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकासाठी त्याचं सौजन्य म्हणून लाभलेलं आहे ते म्हणजे कैलासवासी भगवान गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजू बाळाराम पाटील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि षटक समाप्त. 13 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 66 धावा. 13 षटक 66 धावा. तसेच सहभागी संघ APL मध्ये यांना सुद्धा पारितोषिकाने सन्मानित केलं जाईल. फायनल डे ला अटाली प्रीमियर लीग 2026च्या सहभागी संघ यांच्याकडे आकर्षक चषक कैलासवासी राजेंद्र कोळेकर यांच्या सन्मानार्थ सौजन्य जितू कोळेकर आणि आम्हाला लाभलेली सन्माननीय उपस्थिती जोया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या पहिल्या दिवशीसाठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट स्वरूपात बक्षीस होतं. तर पहिल्या सामन्याचे सामनावीर सागरजी बैरे आपणास विनंती असेल आपण आपल्या पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यावे. जोया स्पोर्ट्सचे ओनर इम्रानभाई शेख यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. 13 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 66 धावा. धन्यवाद उपस्थित मान्यवर जोया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या पुरस्कृत करण्यात येते. टी शर्ट स्वरूपात नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. नो बॉल पंचांचा इशारा सन्मानित केलं जाईल जोया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. तसेच या सामन्यात सामनावीर पुरस्कारासाठी जोया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक लाभलेलं. या दरम्यान पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच पुरेपूर समाचार घेतलेला आहे. अटॅकिंग मोडवरती आपल्याला नक्कीच विकी सिंग पाहायला मिळते. एक चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या झाली 71 धावा. पुन्हा एकदा प्रहार झाला आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला भूषण पाटील पाहायला मिळत आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर त्यांच्या स्पेलचा विचार केला तर सुरेख स्पेल त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला. दरम्यान फुलटोस असा चेंडू होता. बॅटची आउटर एज लागली होती परंतु एक धाव नक्कीच मिळालेली आहे KBC संघाला. गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 73 धावा. 3 चेंडू 73 धावा. परंतु मार्कवरती सनी सिंग आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच प्रहार केला आपल्याच गोलंदाजीवर चांगलाच क्षेत्ररक्षण भूषण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडू अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील 14व्या षटकातील. नक्कीच पॉवर प्ले ऑन झालेला आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी आणि फलंदाजी होत असताना शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 73 वरती स्थिरावलेली आहे. या दरम्यान प्रहार झाला क्षेत्ररक्षण सुरेख झालं. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 14 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 14 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 73 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आता पाहायला मिळतील हरिओम भोईर. सामना करतील विकी सिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्येच आक्रमण करण्यासाठी जाणलं जातं विकी यांना. दरम्यान फुलटोस
चेंडू आणि फुलटोसची पर्वणी स्वीकारता आली नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण. फुलटोस चेंडू पुन्हा एकदा सुरेख असे क्षेत्ररक्षण. नक्कीच पॉवर प्ले एंड वरती सीमारेषेवरती भूषण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रहार, वारंवार प्रहार होत होते, क्षेत्ररक्षण सुरेख होत होतं आणि संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं काही करता आलं नाही. साधारण असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पंच तर लेखपंचांच्या भूमिकेत आपल्याला जगदील पाटील, चित्तम भोईर त्या ठिकाणी तैनात होते. योग्य असा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान सुरेख असा प्रहार, नो चान्स, चौकार आपल्याला पाहायला मिळतो विकी यांच्या बॅट मधून. आणि या दरम्यान संधी निर्माण झाली होती, पण तो संधी तर सोनं काहीच करता आलं नाही. 4-5 चेंडू आणि पुन्हा एकदा प्रहार झालेला आहे. या ठिकाणी थोडीशी मिसफिल आणि पुन्हा एकदा संघाच्या गुणफलकामध्ये 4 धावेची भर. 15 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 81 धावा. स्कोर गुणफलक थोडस संतावलेलं होतं. त्यानंतर पॉवर प्ले घेतला आणि पॉवर प्ले मध्ये पुरेपूर समाचार घेण्यात आला. केपीसी संघाच्या फलंदाज विकी आणि सनी यांच्या माध्यमातून 81. अजूनही 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रहार झाला, सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा प्रहार झाला, पुन्हा एकदा तोच प्रकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 निर्धाव. गुणफलक 81 वर काहीच स्थिर असताना गोलंदाजी मार्क वरती भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रहार, परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल. चेंडू डी झोनला ट्रॅव्हल नक्कीच झाला आणि गुणफलकामध्ये 1 धावेची भर. धावसंख्या झाली 82 धावा. 3 चेंडू 82 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक असतील या पॉवर प्लेच्या षटकातील. पुरेपूर धावा ठोकण्याचा मानस असेल आणि त्याच अनुषंगाने स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला आता पाहायला मिळतील विकी सिंग. तसे स्ट्रॅटेजी मिलिंद यांच्या माध्यमातून सांगण्यात आली. एकदा प्रहार झाला, चांगलं क्षेत्ररक्षण. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा प्रहार झाला, पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण आणि शेवटचा चेंडू असेल या 16व्या षटकातील. धावसंख्या 82 वर स्थिरावलेली आहे. आतापर्यंत जर विचार केला या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करण्यात आली आणि पंचांचा इशारा 1 धाव आणि 1 धावेने स्कोर गुणफलक पुढे सरसावताना असताना 16 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 83 धावा. अजूनही 4 षटक शिल्लक असतील. चोवीस चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि हे येणारे 24 चेंडूवर पुरेपूर धावा ठोकण्याचा मानस असेल केपीसीसी संघाचा. अजय यांच्या विकेटच्या नंतर असं वाटलं होतं की केपीसीसी संघ थोडंसं अडचणीत येईल, परंतु सुरेख अशी फलंदाजी सनी आणि विकी यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आणि त्यांना चांगलीशी साथ सनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच वैयक्तिक 3 षटक आतापर्यंत सागर भगत यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. शेवटचं षटक असेल वैयक्तिक सागर यांचं. 1 धाव आणि 1 धाव काढल्यानंतर आपली कामगिरी परत बॅक टू नॉन स्ट्राईक एंड आणि स्ट्राईक वर ठेवण्याचं जास्तीत जास्त काम विकी यांचं.
आणि तीच कामगिरी सनी यांच्या माध्यमातून होत असताना त्याचा चेंडू टॅप केला अपसाईडच्या दिशेने, एक धाव डिक्लेअर स्वरूपात. सुरेख अशी फलंदाजी, आक्रमक असे फलंदाज जाणले जातात विकी, परंतु आज जर त्यांचा खेळ पाहिला तर खूप संयमी असा खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. पुन्हा एकदा प्रहार झाला ऑफसाईडच्या दिशेने, डिक्लेअर झोनसाठी एक धाव. गोलफलक इकडे पुढे सरताना 4 चेंडू 87 धावा. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार सागर भगत. प्रहार झालेला आहे आणि नक्कीच कोणत्याच क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली नाही. खणखणीत दणदणीत असा चौकार विकी यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 5 चेंडू 91 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं आक्रमक असे फलंदाज जाणले जातात आणि आतापर्यंत संयम बाळगला होता, परंतु संयमाचा पारा थोडासा सुटलेला आहे. षटक समाप्त. 17 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 91 धावा. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच संयमी आणि वैयक्तिक 3 षटकात हरिओम भोईर यांच्या सुद्धा झालेल्या शेवटचं षटक असेल आतापर्यंत जर विचार केला तर. पूर्ण स्पेल कंप्लीट झाला. 4 ओव्हर सागर भगत आणि 4 ओव्हर भूषण पाटील यांच्या वैयक्तिक झालेले आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने सर्व गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल. सनी सिंग खूपच सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. चांगल्याशी साथ विकी यांना देत असताना वैयक्तिक 36 धावांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विकी. थोडीशी तांत्रिक अडचण आली. विनंती असेल पंचांना पुन्हा सामना चालू करावा. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात एक धाव व्हॉलंटियर्सना विनंती असेल आपण कृपया फिरते राहावे. बॅक टू बॅक सिंगल या 2 चेंडूवरती 18व्या षटकातील आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रहार झाला. क्षेत्ररक्षण तैनात होते, परंतु क्षेत्ररक्षकापासून चेंडू काहीसा दूर राहिला. एक रन काही रोखू शकले नाही. 3 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 94 धावा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षण काहीसं साधारण पाहायला मिळालं. एक धाव दिला एक धाव गुणफलक 1 ने पुढे सरसावताना. पुन्हा एकदा प्रहार झाला आणि एक धाव. शेवटचा चेंडू असेल 18व्या षटकातील. धावसंख्या झाली 96 धावा. 18व्या षटकातील शेवटचा चेंडू 96 धावा. परंतु मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला विकीच पाहायला मिळतील, कारण मिलिंद यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी थोडेसे तयार दिसतात आपल्याला विकी. या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालं, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. छोट्या स्वरूपात चांगलं कॉलिंग विकी आणि सनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक समाप्त. 18 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 97 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा जर विचार केला तर 6 चेंडू 6 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 41 धावांवरती खेळताना विकी सिंग आणि सनी सिंग वैयक्तिक 20 धावांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती हरिओम भोईर, आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट मिळवून दिलाय हरिओम भोईर यांनी. नक्कीच कर्णधाराने जिम्मेदारी दिली होती हरिओम यांच्यावरती. नक्कीच विकेटचं पतन होतंय. विकी बॅक टू पवेलियन. नक्कीच विकी यांच्या विकेट नंतर थोडासा फरक केपीसी संघाला पडेल, कारण आक्रमक असे शैलीचे फलंदाज जाणले जातात विकी. आणि त्यानंतर गुणफलकावरती काहीसा अंकुश नक्कीच लगावण्यात येईल.
अजय यांच्या विकेटच्या बदल्यानंतर 1-2 ओव्हर जो स्पेल गेला तो नक्कीच थोडासा संत आणि संयमी गेला. त्यानंतर विकी यांनी खूप सुरेख अशी कामगिरी आपल्या संघासाठी केली. परंतु अशा क्रुशियल मुवमेंटमध्ये फायनल स्टेजवरती फायनल इनिंगवरती हा सामना पोहोचलेला आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक होता आणि विकेटचं पतन नक्कीच थोडंसं बॅकफुटला टाकू शकतं KPCC संघाला. तिथं तक्षक आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवरती पुरेपूर जिम्मेदारी असेल जास्तीत जास्त धावा ठोकण्याचे. अटॅकिंग असं क्षेत्ररक्षण त्याच्या विरोधात लावण्यात आलेलं आहे. नक्कीच आपली कामगिरी चोख बजावली. एक धाव एक सिंगल काढून नॉन स्ट्राईक एंडवरती सनी सिंग सेट असे फलंदाज सनी सिंगला स्ट्राईक देण्याचं काम तक्षक यांच्या माध्यमातून झालं. वैयक्तिक 20 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतं सनी सिंग. या दरम्यान प्रहार झाला 1 धावेसाठी. 3 चेंडू, धावसंख्या 99 धावा. अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हरिओम भोईर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी. वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय सनी यांच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच सुरेख होतोय. आणि या दरम्यान आपली फिरकीची कला, फिरकीची जादू दाखवत असताना हरिओम भोईर आणि किती 2 सेट फलंदाज विकी सिंग आणि सनी बॅक टू पवेलियन. नक्कीच मी म्हटलंच होतं विकी यांच्या जाण्यानंतर थोडासा फरक पडेल गुणफलकावरती आणि तेच कायचं होतं दिसत आहे. गुणफलकावरती अंकुश लावण्याचं काम ओम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून होत असताना 5 चेंडूच्या माध्यमातून गुणफलक 99 वरती स्थिरावलेला आहे. 99 सुरेख गोलंदाजी हरिओम भोईर यांची. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 2 सेट फलंदाज बाद आणि अशा रीतीने 100 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. KPCC संघाचे हार्दिक अभिनंदन. 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूत पुरेपूर धावा नक्कीच ठोठाव्या लागतील KPCC संघाला. कारण पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 126 धावांचं आव्हान होतं, तरी सुद्धा आई एकविरा संघाने तेवढीच चुरशीची लढत दिली. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार ठरला, परंतु थोडंसं एफर्ट कमी पडले आई एकविरा संघाचे आणि उल्लेखनीय कामगिरी संघर्ष संघाची झाली. त्यामुळे पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 126 धावांचं सुद्धा आव्हान सेफ आव्हान नव्हतं. त्यामुळे त्या अनुषंगाने पुरेपूर धावा ठोठाव्या लागतील. या दरम्यान पंचांचे दोन्ही हातानंतर वाईट बॉल अतिरिक्त चेंडूने सुरुवात केलेली आहे. या षटकातील शेवटचा षटक हाणामारीचा षटक आणि प्रहार नक्कीच झाला तक्षक यांच्या बॅटमधून. गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 102 धावा. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनला ढकलण्याचा प्रयत्न होता तक्षक यांचा. निर्धाव चेंडू, अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. पुरेपूर धावा ठोठाव्या लागतील KPCC संघाला. पंचांचा इशारा नो बॉल आणि नो चेंडूवर षटकार. आणि अंडरआर्म क्रिकेटचा जर विचार केला तर षटकाराला किंमत नसते. पुन्हा एकदा प्रहार झाला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक काहीसे गाफील राहिले. कोणत्याही प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि सुरेख असा प्रहार तक्षक यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 107 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पहिलाच सामना असेल त्यामुळे काही खेळाडू नक्कीच दडपणात असतील आणि नक्कीच अनुभवी खेळाडूने त्यांचा अनुभव शेअर करून त्याला बॅकअप देण्याचं काम. 2 चेंडू अजूनही शिल्लक असेल. 108 धावा. 4 चेंडू 108 धावा आणि थोडंसं डिफेन्सिव्ह असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता गुणफलकाचा विचार केला तर 108 धावा झाले. सर सागर भगत यांना विचार करण्याचा भाग पाडला तक्षक भोईर यांनी.
आणि नक्कीच संयमी असा पावित्रा स्वीकारला. गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंघ आली 109 धावा. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर काय पावित्रा स्वीकारतील तक्षक बोईर. चौका मारला तर सागर बैरे यांच्या माध्यमातून हेल स्वरूपात बक्षीस लगावण्यात आले तक्षक यांना. एक धावसंख्या झाली 110 धावा. जिंकण्यासाठी 111 धावांचं आव्हान असेल. नक्कीच अजय यांची विकेट 5व्या षटकामध्ये गेले होते. असं अजून केलं जात होतं की 80-85 धावा इनफ होतील, कारण तेवढ्या धावा करू शकणार नाही केपीसी संघ. परंतु विक्की सिंग आणि सनी सिंग यांच्या माध्यमातून खूप उल्लेखनीय अशी कामगिरी झाली आणि त्यानंतर तक्षक यांची सुद्धा साथ मिळाली आणि त्याच अनुषंगाने तब्बल 110 धावा टोटल झाल्या. जिंकण्यासाठी आव्हान 111. दिलाय मी डायरेक्ट प्रिंट मारले मी काहीच केलं तसं तर टाइम आहे तेवढा अरे मी त्याला बोललो मागच्या वर्षी ते येते या आणले तरी
हॅलो, याला काय विषय आहे? उभ्या चला स्पीडअप करायचं आहे नक्कीच. आपल्या भेटीस एक नवीन रेस्टॉरंट येत आहेत, गोल्डन बांबू NX प्युअर व्हेज चायनीज फॅमिली रेस्टॉरंट, आपल्या आंबिवली स्टेशन रोड, रेल्वे ब्रिजच्या बाजूला, आंबिवली वेस्ट. येतात कोणाला जर ऑर्डर करायचं असेल नक्कीच तिथे नंबर नोट केलेला आहे 8369902925 या नंबरवर आपण कॉल करून स्वप्नील पाटील थांब सागरला मॅच प्रायोजक असतील थांब तू नको थांब. गोल्डन बांबू. हे बॅट्समनचं नाही हे बॅट्समनचं कुठे आहे? योग घ्यायला लागेल नाही योग बॉलरच आहे बॅट्समनचं नाही आवाज देऊन सांगा चालू थांब 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 एक मिनिट थांबवायची आहे मॅच. पंच बॉलर नाव अजय भोईर इथे त्याच्यात तिथे बॅट्समनची येणे बॅट्समन वाली एक मिनिट पेपर वर्क. नाही नाही ती नाही ती ही घे वरती, ही वरती. चला सामना चालू करूयात. 111 धावांचं आव्हान असेल, 111 धावांचं आव्हान असेल ओम डेव्हलपर्सच्या संघासाठी. अजय भोईर गोलंदाजी माठवर सज्ज, पहिला चेंडू फेकेल नक्कीच. ओ चांगला असा टॅप स्वरूपात टोला फटकार, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण विकी सिंग यांच्याकडून एक धाव. मग हे मजाक नको करू ओ पंच खूपच सुंदर फेटा चेंडू, परंतु काही निराशा लागताना. लिहिण्याचं ठेव नक्कीच बॉल जेव्हा टाकेल, चेंडू जेव्हा फेकेल गोलंदाज, तेव्हा कोणी बाहेरून आवाज देऊ नका. डॉट आला ना दुसरा ओ एक धाव डिकच्या स्वरूपात. सागर भगत पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज, काय करेल आपल्या संघासाठी. 111 धावांचं आव्हान आपल्या डोक्यावर झेलत वाघ उभा आहे आणि एक धाव टॅपच्या स्वरूपात. 4 चेंडू 3 धावा. नवीन बॉल देऊन ठेव ना एक. नवीन बॉल देऊन ठेव त्याचे व्हायब्रेट झाला चला व्हॉलेंटियर्स फिरते राहा, हे भाऊ नक्कीच स्पीडअप करायचंय. बोलले का त्याच्यात चला नाही आहेत बॉल कमिटीला सहकार्य करा. चार चेंडू आणि धावसंख्या होते 3. पुन्हा एकदा एक धाव. सागर भगत जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत धावसंख्या चालती राहणार. नक्कीच कर्णधार असेल ओम डेव्हलपर्सच्या संघाचा. ओ षटकाराला काही व्हॅल्यू नाहीये. सोहम नावाचं मोठं वादळ थांबवलंय. पुढील फलंदाज नक्कीच त्यांची भरपाई करण्यासाठी मिलिंद धुरी, ओम डेव्हलपर्स या संघाचा आयकॉन खेळाडू मिलिंद धुरी मैदानात. हो शेवटचा चेंडू असेल पहिल्या शतकातील. धावसंख्या होती 3 नाही ना मग तिथंच 4. ओव्हर 1 ओव्हरच्या सॉफ्टवेअर धावसंख्या होती 4. एक गडी गारद. नाही दिला आवाज. दुसरं शतक
फेटाळतो विकी सिंग. नक्कीच आयकॉन असेल. दुसऱ्या शतकातील पहिलं चेंडू. सागर भगत ऑन स्ट्राईक. नक्कीच टॅपच्या स्वरूपात निर्धावाचा चेंडू. असं मिडल काही झालेलं नाही. कनेक्ट 12 कनेक्ट झालं नाही बॅटला, त्यामुळे निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू काय करलं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात एक धाव. नक्कीच एकदा प्युअर क्लास बघायला भेटते. संयमी फलंदाजी करताना पहिला विकेट गेल्यानंतर सागर भगत यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय. टोलवलेला फटकार. टॅपच्या स्वरूपात एक धाव. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात विकी सिंग यांनी आणि धाव संख्या होतीये संघाची 6. चौथा चेंडू. पुन्हा एकदा टोळला फटकार, परंतु परफेक्ट मेजरमेंटने मारलेला फटकार होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सनी सिंग. एक धाव खर्च करत धाव संख्या होत आहेत 7. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. नक्कीच सागर भगत यांच्या प्रेक्षकांचं नक्कीच एक वेगळंच प्रेम आहे. प्रत्येक चौकाराला 50 रुपयांचं पारितोषिक येते. काय नाव आहे त्याचं? पूर्ण एकदा टोळा फटकार. मिलिंद दोरे चौकार, परंतु हा पारितोषिक सागर भगत यांच्यासाठी लावलेले आहे. काय नाही तो तो चौदरपाडचा तो. तो आहे तो 2 ओव्हर 12. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 12. अटल प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे. तर दुसरा सामना खेळतोय KPCC विरुद्ध ओम डेव्हलपर्स अटळ कोलेवाडा. एक धाव. खूपच सुंदर फलंदाजी. ज्या दिशेने चेंडू येतोय त्याच दिशेला ढकलतोय सागर भगत. कर्णधार असेल ओम डेव्हलपर संघाचा सुंदर अशी फलंदाजी. पहा किती सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सागर भगत, सर सागर भगत यांच्या माध्यमातून. 2 चेंडू. धावसंख्या होती 14. सुस्तावला काय नशाली काय काय नशा होती जेवणाची पण होती काय. ओ पंच सागर भैरे यांच्या भूमिकेत पंच असतील. पंच डॉट बॉल ची सांगता. अतिरिक्त धाव. नक्की त्या डॉट चेंडूची भरपाई करताना इथे अजय भोईर. ओ पहा नक्कीच एक धाव. 4 चेंडू. धावसंख्या होती 16. नक्कीच इथे 6च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरकते. एक धाव. 5 चेंडू. धावसंख्या होती 17. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू अजय भोईर हाताळतोय. नक्कीच कर्णधार असतील KPCC संघाचे. 5 अतिरिक्त धाव. धावसंख्या होते. शेवटचा चेंडू तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण सनी यांच्या माध्यमातून. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 19. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 19. मिलिंद धुरी फलंदाजीवर, तसेच आता गोलंदाजीसाठी सनी सिंग ऑन फील्ड. अरे अरे येत असतं मी चाललो मी 17 ला मला विचारतो
हे चाललं मी लिहा तुम्ही सनी सिंग हा बोला सनी सिंग चौथी ओव्हर फेटाळतोय. टॅपच्या स्वरूपात एक धाव. तक्षक भोईर तिथे तैनात होता. या ग्राउंडचा पुरेपूर अभ्यास असणारा खेळाडू तक्षक भोईर. ओ सागर भगत सागर भगत चांगल्या चेंडूला सन्मान देताना इथे पाहू शकता. एक धाव. 3 चेंडू धावसंख्या होती 21. चौथा चेंडू आणि काहीतरी आगळा वेगळा फटकार मारताना इथे सर सागर भगत. नक्कीच निर्धाव चेंडू स्टंपच्या मागे मारण्याचा मानस केला होता. एक धाव. शेवटचा चेंडू असेल चौथ्या शतकातील आणि नक्कीच विराट कोहली यांची आठवण करून देताना सागर भगत. 23 हॅलो हॅलो बोल ना. हां हां चालेल चालेल. हो. चालेल चालेल नक्कीच. तिसरं चेंडू असेल 25 धावा. तक्षक भोईर गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी करतो. येत्या पिचचा या ग्राउंडचा पुरेपूर अभ्यास असणारा खेळाडू तक्षक भोईर अचूक टप्पा टाकतोय. तेवढे तर चांगले बॅटिंग इथे सागर भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या होती 26. नक्कीच सर सागर भगत यांच्यासाठी सागर यांच्याकडून पर चौक्यास 50 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. याची नोंद घ्यावी. परंतु कोणत्याही पारितोषिकेला न भूलता सर सागर भगत फक्त संयमी फलंदाजी. फक्त एकच ध्येय असेल सामना कसा जिंकायचा आहे हेच ध्येय ठेवून. ओ नक्कीच सर सागर भगत यांचे क्लास पाहताना इथे पुरेपूर 100% इथे स्वतःचे क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू धावसंख्या होती 28. 5व्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू फेकेल तक्षक भोईर. टोळला फटकार. एक धाव. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 29. टोळला फटकार. एक धाव. 6वं शतक फेकतोय. संघाचं 6वं शतक असेल सनी सिंग यांच्या मार्फत. वैयक्तिक दुसरं. धावसंख्या होती 30. दुसरं चेंडू फेकेल सनी सिंग. त्यांना फेस करेल. ओ सुंदर असं चेंडू होता. नक्कीच शेलावले सर यांच्या हातात मावळताना दिसतोय चेंडू आणि पुन्हा एकदा एक धाव. पर चौक्यास 200 रुपयाचं पारितोषिक असेल सागर यांच्याकडून. ओ खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. डोळ्यांचं पारणं फेडतील अशी फलंदाजी पाहायला मिळते आज सर सागर भगत यांच्याकडून. वैयक्तिक 20 धावांवर खेळत आहेत. 5 चेंडू धावसंख्या होतीये 33 धावा. शेवटचा चेंडू असेल.
तो आला बा बॉल आला बा तू ठेव तू ठेव नाही वेळ 6 ओव्हरच्या आत नवीन हे नवीन बाय तो नवीन आहे हॅलो इथं स्टेजवर आहे सावरच्या शेड्यूल 34 पाठवता येस 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 34 धावा. तक्षक भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो की पुरेपूर या ग्राउंडचा अभ्यास रोज या ग्राउंडवर पिचच्या बाहेर टप्पा आणि कुठेतरी दिशा इथे भुलताना दिसतोय तक्षक भोईर. आतापर्यंत फलंदाजी चांगली केली आहे याने खेळाडूने आणि टोळा फटकार चांगले कॉलिंग मिलिंग धुरी यांची आणि तेवढ्यात सागर भगत यांना थांबवण्यात आलं. जीव वाचवताना इथे दोन्ही फलंदाज एक धाव डिकच्या स्वरूपात 2 चेंडू धावसंख्या होते 36. नक्कीच आताचा स्कोर पाहता एकदम चांगला स्कोर आपण म्हणू शकतो ओम डेव्हलपर्सच्या संघासाठी. शेलावले सर यांचं चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्नानं काही यश मिळालं नाहीये. परंतु प्रयत्न करणाऱ्यांचा कधी हार सुद्धा होत नाही. टोळा फटकार सर सागर बघा त्यांच्याकडून एक धाव. 4 चेंडू धावसंख्या होती 38. 7व्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. तक्षक भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि एक धाव. 25 सागर बघा त्यांचे सागर भगत वैयक्तिक 25 धावांवर खेळत आहेत. एक सुद्धा चौकार न मारता 25 धावा सागर भगत यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाल्या. पूर्ण संयमी फलंदाजी. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 39. 42 चेंडू 39 धावा. म्हटलं तर अंडरआर्मच्या क्रिकेट जगतात चांगलं असं सन्मानजनक स्कोर आहे. 111 धावांचं आव्हान असेल. न्यू बॉलर इथे रोशन पवार. 7 ओव्हर नंतर एक काय माहिती पुणे बघले हो ना. रोशन पवार ब्रेक करताना इथे नक्कीच रोशन पवार पाहायला मिळतोय ग्राउंड मध्ये. तुला मीडियम करायला लागेल. पुन्हा एकदा एक धाव नक्कीच ऑफ ब्रेकर असे ज्यांची ख्याती आहे अटाय गावातील रोशन पवार जलवाया संघातून बिलॉंग करतात. 3 चेंडू धावसंख्या होते 42. क्या बात आहे. सागर बघा डान्सिंग क्रिकेट खेळताना इथे नक्कीच पाहायला मिळत आहेत. डान्सिंग क्रिकेट चा पुरेपूर अभ्यास. पहा चला पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. कोणत्याही पंचांनी 29 धावांवर बाद होत आहेत. सर सागर भगत कसा आउट झाला पंच. बोल्डच्या स्वरूपात नक्कीच सर सागर भगत मैदानातून बाहेर जावं लागेल. खूपच असे बॅड लक चांगलं फॉर्म असताना एकदम लकीने काही साथ नाही दिले.
सर सागर भगत यांना थोडेसे काहीतरी कटाळणी झाली तिथे आणि बाद झाले, परंतु आतापर्यंत जे फलंदाजी केली 29 धावा वैयक्तिक आणि संघाचं चांगलं असं स्कोर उभं करण्यात त्यांचं पूर्णपणे वाटा होता. सागर भगत यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात भूषण पाटील सज्ज झालाय. आता पूर्णपणे संघाची तिरा मिलिंद दुरे आणि भूषण पाटील यांच्या खांद्यावर असेल. ती जर जोपासली तरच सामना विजयी करू शकतील, नाहीतर मग आपल्या हातातून 2 पण गमवावे लागतील या संघाला. 8 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 42 धावा. 43 धावा, 43 चुकी दुरुस्ती. चला नवीन ऑफर आलेले वेदांत, त्याचं पहिलंच पर्व असेल अटल प्रीमियर लीग मध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. मंदार शिंदे यांचे सुपुत्र वेदांत मंदार शिंदे. डेब्यू मॅच सुंदर अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच वेदांत शिंदे यांनी जर एक विकेट घेतला तर मंदार शिंदे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. यांनी पैसे चांगले इथपर्यंत आज ओ सुंदर गोलंदाजी. नक्कीच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना इथे वेदांत शिंदे नक्कीच वडिलांची ओ 1000 रुपयाचे पारितोषिक मंदार शिंदे. चला मिलिंद दुरे खूपच मोठा मासा गळा लावलाय वेदांत शिंदे यांनी. नक्कीच सामना झाल्यानंतर मंदार शिंदे यांनी आपलं पारितोषिक जमा करावे. खूपच मोठा मासा गळा लागलाय वेदांत शिंदे. नक्कीच डेब्यू मॅच असताना इतका चांगला फलंदाजाला आउट करणं एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि नक्कीच हा विकेट गेल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच हाय झाला असेल. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात वेदांत याने. ओ पुन्हा एकदा बोर्ड. क्या बात आहे. डेब्यू मॅच काय दिसते. 2000 रुपये पारितोषिक. 2000 नक्कीच द्यावे लागतील मंदार शिंदे यांना. नक्कीच ओव्हर झालेली आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. मंदार शिंदे धन्यवाद. दिलं मुलं नक्कीच डेब्यू मॅच आणि त्या डेब्यू मॅच ची पहिलीच ओव्हर असावी ती वेदांत शिंदे यांच्यासारखी असावी. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. 45 धावा. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 45. पूर्ण मॅचला दिशा देताना एक वेदांत शिंदे खूपच चांगली दिशा दिली आणि मॅच पूर्णपणे टर्न केली. ओ पंच नॉट आउट ना बाद. नक्कीच पंचांच्या भूमिकेत सागर वैरे अविनाश पाटील आणि आशुष सिंग हे असतील तटस्थ असे पंच. निर्धाव असं चेंडू. नक्कीच 2 विकेट मागच्या ओव्हर मध्ये गेले त्याचाच काहीतरी परिणाम इथे दिसतोय. पूर्णपणे प्रेशर दिसतोय फलंदाजाच्या फलंदाजीतून. पहा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 10वं शतक. शेवटचा चेंडू असेल 10व्या शतकातील. धावसंख्या होती 47 आणि
10 ओव्हरच्या 44 धावसंख्या झाली 48 धावा. नक्कीच इथे टाइम आउट होतोय. ड्रिंक्स ब्रेक 1 मिनिटाचा असेल याची नोंद घ्यावी. दोन घ्या. दोन्ही संघाने आधीच वेळेचं खूप बंधनकारक आपल्याला काही अडचणी फेस कराव्या लागतील. साठ चेंडूंमध्ये 63 धावांचं आव्हान. उर्वरित समीकरण शिल्लक असेल. ओम डेव्हलपर्स संघासाठी पॉवर प्ले. नक्कीच पॉवर प्ले मध्ये गेम चेंज होऊ शकते. कोणाच्याही पाल्यामध्ये गेम जाऊ शकते. चला स्पीडअप करायचा आहे. किती संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामना चालू करा. चला 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 पंच थोडं सहकार्य करा. सहकार्य करा. पहिलं चेंडू पॉवर प्ले मधील अजय भोईर गोलंदाजी मार्कवर 22च्या स्वरूपात एक धाव. अजय भोईर यांनी विकेट घेतली तर सागर यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक असेल. हरिओम भोईर एक चांगला असं फलंदाज जोपर्यंत
मैदानात असेल तोपर्यंत जोपर्यंत हरिओम असेल मैदानात तो मी आताच म्हणालो की जोपर्यंत हरिओम बैर मैदानात आहे तोपर्यंत सामना अजून हरलेला नाहीये, कारण खूप काही निर्भर असेल हरिओम भैरच्या खांद्यावर. पूर्ण संघाचं पारणं पडलेलं आहे. पुन्हा एकदा टोळा फटका, चांगलाचा प्रयत्न मयूर पाटील. नक्कीच ओव्हर 11 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 54 धावा. अजय भोईर यांच्यासाठी एक वेगवेगळं पारितोषिक आणि मांडगावातून एक पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी जर 3 विकेट घेतले अजय भोईर यांनी, म्हणजे हॅट्रिक जर विकेट घेतले तर काय काय तुझ्यासाठी नाही सांगत, तुझं पुढे बघ, तू बोल. थांब जरा. 2 चेंडू धावसंख्या होते 54 धावा. 2 चेंडू धावसंख्या होते 54. निर्धाव चेंडू 3 चेंडू धावसंख्या होते 54. पहिला फटका टॅपच्या स्वरूपात, तेवढ्या सुंदर क्षेत्र रिएक्शन सनी सिंग यांच्याकडून. सुंदर असं क्षेत्र रोशन पवार यांच्याकडून. निर्धाव चेंडू फेकतोय विकी सिंग. ओव्हर समाप्ती. अजय भोईर यांच्याकडे एक ऑफर आलेली आहे केतन यांच्याकडून. JPV मांडा केतन पाटील चेतन पाटील केतन पाटील JPV मांडा यांच्याकडे ऑफर आलेली आहे की जर 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचे पारितोषिक मंडळाकडे जमा सुद्धा केलेलं आहे. याची नोंद घ्यावी फक्त अजय भोईर साठी. आणि भीमेश शेठ अटाळी यांच्याकडून एक ऑफर आलेली आहे. कोणत्याही फलंदाजाने 3 चौके किंवा 3 चौकार मारले तर 1100 रुपयांचे पारितोषिक असेल. सर्व फलंदाज गोलंदाजाने याची नोंद घ्यावी. अजय भोईर नक्कीच त्या चॅलेंजला एक्सेप्ट करतायत. 1 विकेट घेतलाय. अजूनही पुढील 2 चेंडूंमध्ये जर 2 आउट घेतले तर 1000 रुपयांचे पारितोषिक मिळेल अजय भोईर यांना. केतन भोईर केतन पाटील JPP मांडा यांच्याकडून पारितोषिक लाभलेलं आहे. नक्कीच धन्यवाद. पाच चेंडू शेवटचा चेंडू असेल 13 ओव्हर मधील. हो 13 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 56. अजय भोईर यांचा स्पेल संपलेला आहे. याची अजय भोईर यांनी नोंद घ्यावी. अजय भोईर यांचा स्पेल समोर. पुन्हा एकदा एक डेब्यू प्लेअर आपल्याला खेळताना दिसतोय वेदांत शिंदे. नक्कीच आतापर्यंत 2 विकेट घेतलेत. एकच ओव्हर त्यांनी आतापर्यंत टाकले.
ओ चांगला स्पिन होतोय, चांगला स्पिन होतोय, चांगला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये शिरतोय चेंडू. पहा इतकुशा मुलाचं कर्तब आणि तू तू मी करता करता आत्महत्या करायची वेळ आली असती. 3 चेंडू. खूपच ऑफ लेग याचं सुंदर हे आपल्याला. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होती 58. शेवटचा चेंडू असेल. चौदा ओव्हर मधील शेवटचा चेंडू असेल. वेदांत शिंदे. 59 धावा. 14 ओव्हर. धावसंख्या होती 59. शेवटचे 6 शतक शिल्लक असतील. विकी सिंग 36 चेंडूंमध्ये 52 धावांचं उर्वरित समीकरण शिल्लक. विकी सिंग नक्कीच आयकॉनच्या स्वरूपात असतील. आणि टोला फटकार. भूषण पाटील फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा एक धाव. तिसरा चेंडू फेटाळेल. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करत टोला फटकार, परंतु तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण विकी सिंग. 6000चा हत्यार. नक्कीच छोट्या धावांचा सुद्धा प्रयत्न करायला हवा दोन्ही फलंदाजांनी, परंतु ते काही आवरा कसा क्लोज बोलशील, आवरा क्लोज होता नाही गेला सर. हो हो. 1 to go. शेवटचा चेंडू. ओ 15 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या होते 63. 15 ओव्हर. ओ नक्कीच तक्षक गोरे यांच्या फिल्डिंग मधून रवींद्र जडेजा, सर रवींद्र जडेजा यांची आठवण झाली. काय तो थ्रो होता आणि काय तो क्षेत्ररक्षण. ओ क्या बात है. चौकार. चार चेंडू. धावसंख्या होते 70. शेवटचा चेंडू असेल. 1 to go. 16व्या शतकातील पुन्हा एकदा टोळा पटकार. तक्षक भोईर. सुंदरसा थ्रो, परंतु काही बॉल कलेक्ट करण्यात यश मिळालं नाही. 16 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 71. 16 वर. 4 ओव्हर मध्ये शेवटच्या 24 चेंडू मध्ये 40 धावांचं उर्वरित समीकरण शिल्लक असेल. नक्कीच रिक्वायर्ड रन रेट पाहता 10 रनांचा रिक्वायर्ड रन रेट असेल. प्रत्येक ओव्हरला 10 रन मारल्या तर नक्कीच यश आपल्या खिशात असेल. त्रिफळ चित्त. भूषण पाटील, सनी सिंग.
शेवटची जोडी, शेवटचा हत्यार, टॉपचा हत्यार सागर भगत यांचा टॉपचा हत्यार असेल दादू. कल्पेश वेंदे, सागर भगत यांचे शिष्य सागर भगत यांच्या तालमीत बनलेला खेळाडू कल्पेश वेंदे. जिसका गुरु बलवान उसका चेला पेलवान, या गाण्याची आठवण करून देताना इथे कल्पेश वेंदे. पहा स्टँडिंग पोझिशन नक्की सागर भगत यांच्यासारखी चोरटे धाव. एकरे सुद्धा मागे काढल्यात आतापर्यंत, 2 धावा काढल्या, दोन्ही सुद्धा मागेच. पहा स्टँडिंग पोझिशन नक्कीच सागर. ओ काय तो प्लेसमेंट होता कव्हरच्या दिशेने, उभे सागर भगत. ओ 100चा टोला